नमस्कार, मी सुरेखा गोरे, डॉक्टर मैड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये आहे. तर मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला बाळाला रॅप कसं करायचं त्याबद्दल सांगितलं होतं. तर आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की बाळाची मसाज कशी करायची याबद्दल मी तुम्हाला आता एक हे दाखवणार आहे. स्टेप बाळाला मी कशी मसाज करते ते बघा तुम्ही. सगळ्यात पहिले आपण एका वाटीमध्ये खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. थोडं कोमट घेतलं ते चालेलच, आणखीन चांगलं असतं. तर पहिले आपण बाळाची टाळू जी आहे ना ती थोडीशी तेलाने त्याचं थोडंसं मसाज करायचं. असं झाल्यानंतर त्यानंतर बाळाच्या इथे कानाच्या पाठीमागे आणि इथे जागेवरती थोडंसं तेल लावायचं असतं, जे करून बाळाची जी काही ड्राय स्किन आहे ती ह्या तेलामुळे निघून येते. त्यानंतर बाळाचा आपण मसाज झाल्यानंतर पूर्ण पोटावरून असं हे करून घेणार. त्याचे हात पूर्ण असं थोडेसे ताणायचे असतात ते. त्यानंतर थोडंसं खोबऱ्याचं तेलाने ना असं हाताला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या बोटामधली जी काही ड्राय स्किन किंवा हे असं हे निघून पण येतं त्याने. त्यानंतर पायाचं पण सेम आहे. दोन्ही पायाच्या तळव्याला पण आपण तेल लावून त्याची बोट वगैरे हे करून घेणार. त्यानंतर बाळाला पूर्ण असं पोटाला मसाज देणार त्याच्या. त्यानंतर त्याच्या थोडंसं कपाळाला पण आपण तेल लावून त्याची नाकाची जी हे असतं त्याला आपण असं हे करून घेणार. ही जी साईड आहे ही पण आपण थोडीशी हे करणार, जेणेकरून बाळाच्या नाकाला व्यवस्थित त्यानंतर बाळाच्या पाठीमागच्या बाजूला थोडंसं बाळाला उलटं करायचं असतं. इथे पण सेम करायचं. बाळाच्या पहिल्या मागच्या याला तेल लावून घ्यायचं. पूर्ण बॉडी त्याची तेलाने पूर्ण साईड मोकळे होतात. ही साईड असं करणार आपण. त्यानंतर असं करणार. आता आपण बघितले मी बाळाला कसं मसाज केलेलं आहे. तर बाळाची आपण अशी मसाज केल्यानंतर बाळाचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होईल. त्याचे स्नायू पूर्ण मोकळे होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाला ड्राय स्किन पासून पण हे होतं आणि बाळ हेल्दी असतं. त्यासाठी आपल्याला आणि बाळ आहे ना मसाज केल्यानंतर आंघोळ घातल्यानंतर बाळ एकदम शांत आणि रिलॅक्स झोपतं. त्यासाठी मसाज करणं फार गरजेचं आहे.